नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कमर्शियल व्हेकल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। माझं नाव विशाल विदाटे। फायनली भारतामध्ये जर पाहिलं तर एअर सस्पेन्शन जे मागच्या साईडला आपण पाट्यांचा यूज पाहतो, तर अशोक लेलँडने फर्स्ट ही कंपनी ठरलेली आहे ज्यांनी त्यांच्या ह्या ट्रक सिरीजमध्ये जर पाहिलं तर एअर सस्पेन्शन दिलेले आहे। त्यामुळे जे मागच्या साईडला तुम्ही साहित्य वगैरे ठेवता जे थोडंसं नाही का सॉफ्ट असतं, ज्याला चांगल्या पद्धतीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जावं लागतं, सो त्यांच्यासाठी माझ्या मते हा जो ट्रक ऑप्शन आहे हा नक्कीच एक चांगला ऑप्शन जो आहे तो असणार आहे। पेलोड सुद्धा वाढलेला आहे, किंमत सुद्धा वाढलेली। सो या तिन्ही ट्रकची आपण डिटेलमध्ये माहिती घेऊया। सो फर्स्ट जर पाहिलं तर आपण 4625 बद्दल थोडीशी माहिती घेऊया। 4625 म्हणजे 46 टन ग्रॉस व्हेकल वेट आणि 250 HP जे इंजिन आहे 6 सिलेंडर ह्या गाडीमध्ये देण्यात आलेलं आहे। 6000 सीसीचं जे इंजिन असणार आहे। फ्रंट लुक जर पाहिला तर मोरलेस तुम्हाला सेमच या गाड्यांमध्ये पाहायला मिळतो। बट महत्त्वाची गोष्ट काय माहिती का, इथे जर पाहिलं पहिली ही गाडी 4225 मध्ये यायची, म्हणजे 42 टन ग्रॉस व्हेकल वेट होता। पण आता हे सस्पेन्शन एअर आल्यामुळं इथे तुम्हाला जे 4 टन वेट आहे ते जास्त मिळणार आहे। प्लस गाडीची किंमत सुद्धा वाढली आहे जवळपास 2.5 लाख रुपयाने। आता हे सस्पेन्शन कसं आहे या माझ्या मागे मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करतो इथे। सो फ्रंट साईडला जर पाहिलं इथे तर पाट्यांचा जो यूज आहे हा असणार आहे। हा जर पाहिलं तर जो ड्रायव्हेबल एक्सेल आहे तो असणार आहे, म्हणजे स्टेअरिंग जसं फिरतं तसा हा एक्सेल सुद्धा फिरतो। इथे ॲड ब्लू देण्यात आलेले आहे। महत्त्वाची गोष्ट आहे इथे आहे लिफ्टिंग एक्सेल। इथे मागच्या साईडला जर पाहिलं तर हा ड्राईव्ह एक्सेल असणार आहे, ज्याला जो डिफरन्शियल आहे तो जोडलेला आहे। इथे तुम्हाला एअर बलून्स देण्यात आलेले आहेत, तर इथे जर पाहिलं तर हे एअर बलून्स तुम्हाला मिळून जातात, जे की मोस्टली पेट्रोल हे व्हेरियंट जर पाहिलं जे 4625 आहे हे जास्त पेट्रोल जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातं किंवा केमिकल वगैरे घेऊन जातात किंवा मार्बल वगैरे असेल, तर अशा वेळेस ह्या गाड्यांचा जो वापर हा केला जातो। जिथे 46,000 लिटरचा जो पेट्रोल टँक आहे हा तुम्ही याच्यावरती किंवा जो टँकर असतो तो तुम्ही इथे बिल्टअप करू शकता। आणि जवळपास 2.5 लाख रुपयाने जी आहे ती किंमत ह्या गाड्यांची वाढलेली आहे। महत्त्वाची गोष्ट अजून प्राइसिंग आलेली नाही आहे। सो जवळच्या अशोक लेलँडच्या शोरूममध्ये जाऊन तुम्ही ह्या गाड्यांबद्दल माहिती जी आहे ती घेऊ शकता। बाकी इंजिन वगैरे जर पाहिलं तर सेम असणार आहे, इंजिनमध्ये कुठलाही चेंज नसणार आहे। 6000 सीसीचं 6 सिलेंडर इंजिन आहे आणि 9 स्पीडचा जो गिअरबॉक्स आहे हा तुम्हाला या गाड्यांमध्ये मिळून जातो। त्यानंतर थोडंसं गाडीच्या कॅबिनमध्ये आतल्या साईडला आपण पाहून घेऊया। अशा प्रकारे तुम्हाला 3 स्टेप मिळतात बरं का। एअर सस्पेन्शन जे सीट्स आहेत हे तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेले आहेत। बाकी आतल्या साईडला जर आपण आलो तर असं काय तुम्हाला कॅबिन इथे पाहायला मिळतं। म्युझिक सिस्टीम आहे, AC या गाडीमध्ये तुम्हाला मिळून जातं का, स्पेशियस आहे कॅबिन। प्लस इथे जर पाहिलं तर तुम्हाला इंटेलिजंट व्हेरिएबल ॲक्सलरेशन कंट्रोल देखील मिळून जातं। ॲटोमॅटिक ट्रॅक्शन कंट्रोल देखील इथे ऑफर करण्यात आलेले, जे की तुम्हाला ओव्हरऑल स्टेबिलिटी आणि परफॉर्मन्स ही गाडी चांगल्या पद्धतीनं ऑफर करते। बाकी तर काय कॅबिन असं काय स्टोरेज स्पेसेस तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळून जातात। आता आपण काय करूया, थोडंसं ह्या गाडीबद्दल माहिती घेऊया। दुसरा ट्रक जर पाहिला तर इथे 4925 हा लॉन्च करणार। आधी जर पाहिला हा 4825 होता, बट आता याची 1.5 टन जी कॅपॅसिटी ती वाढलेली आहे। सेम तुम्हाला इंजिन मिळून जातं 250 HPचं। आता याच्यामध्ये काय काय बेनिफिट आहे हे मी तुम्हाला दाखवतो। इथे तुम्हाला जो स्टेरेबल ॲक्सेल आहे तो मिळून जातो, ज्याच्यामध्ये पाट्यांचा फ्रंट साईडला सुद्धा यूज झालेला आहे। रिअर साईडला जर पाहिलं तर इथे तुम्हाला जो डमी ॲक्सेल ज्याला आपण लिफ्टिंग ॲक्सेल बोलतो तर तो इथे देण्यात आले, तुम्ही पाहू शकता। आणि याला सुद्धा एअर बलून जे आहे ते तुम्हाला मिळून जातात। इथे TVS कंपनीचे जे एअर बलून्स आहेत ते यूज झालेले, जे की अशोक लेलँडची जी कंपनी आहे ती असणार आहे। सोबतच हा मेन ॲक्सेल आहे तुम्ही पाहू शकता। आणि इथे जर पाहिलं तर तुम्हाला जो एअर बलून आहे तो इथे ऑफर करण्यात आलेला आहे। त्यानंतर इथे जे गाडीची स्टेबिलिटी ती चांगली राहावी म्हणून इथे जर पाहिलं तर ही जी सिस्टीम आहे सस्पेन्शनसाठी ती सुद्धा इथे देण्यात आलेली आहे। इथे अगेन तुम्हाला मागच्या साईडला सुद्धा एअर बलून्स मिळून जातात आणि अशा पद्धतीने तुम्हाला ओव्हरऑल जो सेटअप आहे हा ह्या गाडीचा पाहायला मिळतो। हे जर पाहिलं तर हे जे एअरचे सिलेंडर आहे हे देखील चॅसीला पूर्णपणे असे हे आहे। त्यामुळे काय होतं की जे बॉडी बिल्डर आहे ज्यांना बॉडीवरती बांधायचे तर त्यांना जास्त प्रॉब्लेम येत नाही, जे की माझ्या मते हे जे एअर सिलेंडर आहे हे चांगल्या पद्धतीने इथे यांनी दाखवलेले आहेत। आणि ह्या गाड्यांमध्ये एक महत्त्वाचं आहे बरं का, तुम्हाला जास्त ओव्हरलोड आहे तो करता येणार नाही आहे। ह्या गाड्या मोस्टली आहे ना पेलोडची जी कॅपॅसिटी त्याच्यामध्ये चालवायला लागणार आहे, जसे की आपण फ्यूल इंडस्ट्रीमध्ये पाहतो किंवा काच वगैरे असेल, मार्बल असेल, तर अशा ठिकाणी ह्या गाड्यांचा जो वापर आहे हा केला जातो। सो ही एक गाडी होती। त्यानंतर कावलू व्हर्जनमध्ये एक गाडी लॉन्च झालेली आहे ती देखील पाहूया। कावलू व्हर्जनमध्ये जर पाहिलं तर 4525, आधी जर पाहिलं ही 4125 होती, आता 4525 झालेली आहे। आणि जसं की मी आधी सांगितलं जवळपास 2 ते 3 लाखाने या गाड्यांच्या जे प्राइसिंग आहे ते वाढलेले आहे। कावलू व्हर्जन जर पाहिलं तर आपल्या भारतामध्ये खूप फेमस आहे। इथे जर पाहिलं
तर टाटामध्ये जर पाहिलं तर त्यांचं जे काऊल व्हर्जन आहे ते इथूनच एंड होतं आणि जे बॉडी बिल्डर असतात त्यांना इथनं एक्स्ट्रा जो मेटल आहे ते इथे लावावं लागतं, म्हणजे जो वेल्डिंग इथे करावी लागते. बट इथे ही जी गाडी ना ही इथपर्यंत तुम्हाला देते, त्यामुळे इथपर्यंत तुमची जी ड्रायव्हरची पुढची बॉडी कॅबिन ती येऊन जाते, जे की काऊल व्हर्जनमध्ये जर पाहिलं तर ह्या गाडीची चांगल्या पद्धतीनं जे ते मागणी असणार आहे. सेम इंजिन आहे, 6000 सीसीचं 6 सिलेंडर जे इंजिन आहे ते देण्यात आलेलं आहे आणि ज्याच्यामध्ये 9 स्पीडचा जो गिअरबॉक्स हा तुम्हाला इथे मिळून जातो. इथे जर पाहिलं मोठा 375 लिटरचा जो फ्यूल टँक आहे हा तुम्हाला इथे मिळून जातो. आता इथे आहे हा लिफ्टिंग ॲक्सेल. आता ह्या काऊल व्हर्जनची एक वैशिष्ट्य काय माहिती का, हा जो लिफ्टिंग ॲक्सेल हा डबल टायरमध्ये, बट तुम्ही इथे सिंगल टायरमध्ये हा लिफ्टिंग ॲक्सेल आणि स्टेरेबल ॲक्सेल इथे हा देखील या काऊल व्हर्जनमध्ये घेऊ शकता. जसं की तुम्ही इथे पाहताय, हे जर पाहिलं स्टेरेबल ॲक्सेल आहे, इथे लिफ्टिंग ॲक्सेल आहे, बट लिफ्टिंग ॲक्सेल जर पाहिला हा डबल टायरमध्ये, इथे तुम्ही सिंगल टायरमध्ये घेऊ शकता, जे की माझ्या मते चांगलं असणार आहे. आणि अगेन तुम्हाला इथे एअर बलून्स वगैरे या गाड्यांमध्ये मिळून जातात, जे की ओव्हरऑल जे सस्पेन्शन आहे किंवा भरपूर वेळा काय होतं माहिती का, ज्यावेळेस जो ड्राईव्ह ॲक्सेल असतो, जसं की तुम्ही हा पाहताय इथे जो डिफरन्शियल आहे तो कनेक्ट केलेला आहे आणि हा आहे ड्राईव्ह ॲक्सेल. भरपूर वेळा काय होतं पाट्यांच्या गाड्यांमध्ये हे जे टायर आहेत ना हे लवकर घासतात आणि मग त्यामुळे ड्रायव्हर काय करतात, हे जे टायर घासलेले ना हे मागे टाकतात आणि हे पुढे करतात. सो इथे काय होतं, हे एअर सस्पेन्शन आल्यामुळे ना जी टायरची लाईफ आहे ती सुद्धा चांगली राहते आणि गाडी जर पाहिली ना जास्त स्टेबल सुद्धा राहते. जास्त गाडी आहे ना व्हायब्रेशन वगैरे करत नाही, जे की माझ्या मते एक चांगलं जे सस्पेन्शन आहे ते ऑफर करण्यात आलं. आता मोस्टली जर पाट्यांचा यूज आपल्या इंडस्ट्रीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने होतो, बट जे मोठमोठ्या कंपन्या आहेत, वेफर्स असतील किंवा मार्बल वगैरे असेल, तर अशा ठिकाणी काय होतं, जो थोडासा नाही का नाजूक माल आहे ज्याला एका ठिकाणाहून दुसरीकडे घेऊन जायचं आहे, तर अशा ठिकाणी ह्या गाड्यांचा जो वापर आहे हा केला जाऊ शकतो, जे की आणि वाईड रेंजमध्ये यांनी ऑफर केलेले आहे. काऊल व्हर्जन घेऊ शकता, कंपनी जी कॅबिन आहे हे तुम्ही घेऊ शकता, जे की माझ्या मते एक चांगला जो ऑप्शन आहे ह्या गाड्यांमध्ये कंपनीने ऑफर केलेला आहे. बाकी तर काय, अजून एक ट्रक यांनी 10 टायरमध्ये जर पाहिलं तर लॉन्च केलेली आहे, तिची देखील माहिती घेऊया. तिचा देखील पेलोड वाढलेला आहे. अजून जर पाहिलं अशोक लेलँडने 30-20 म्हणजेच 30 टन ग्रॉस व्हेकल वेट या गाडीचं असणार आहे. 200 HP इंजिन आहे, बट आधी जर पाहिलं ही 28-20 होती. आता इथे 2 टन जे आहे ते वाढलेले. आता ते कसे वाढलेले हे देखील मी तुम्हाला दाखवतो. बाकी इंजिन सेम असणार आहे. 200 HP जे इंजिन आहे ते इथे ऑफर करण्यात आलेलं आहे. आता ही गाडी जर पाहिली ना 10 टायरमध्ये, यांनी इथे काय केलेलं आहे माहिती आहे का, हे जे 2 ॲक्सेल आहेत ना याच्यामधला जो गॅप आहे तो वाढवलेला आहे, तुम्ही इथे पाहू शकता. आणि हा ड्राईव्ह ॲक्सेल असणार आहे, हा डमी ॲक्सेल आहे. आता याच्यामुळे काय झालेलं आहे, गाडीचा जो पेलोड आहे तो 2 टनने वाढलेला आहे. सो अशी काही रेंज जर पाहिली तर अशोक लेलँडने दिल्लीमध्ये जे आहे ते यांनी एक इव्हेंट ठेवलेला होता आणि इथे पूर्णपणे त्यांची जी रेंज आहे ती दाखवलेली आहे. इंजिन सेम असणार आहे, पण गाड्या जर पाहिलं तर बऱ्यापैकी एअर सस्पेन्शन, आता भारत जसा बदलतोय त्यानुसार जर पाहिलं तर नक्कीच गरज आहे की एअर सस्पेन्शन असेल, ड्रायव्हरसाठी कम्फर्टच्या दृष्टीने AC असेल, ॲडास असेल, असे चांगले फीचर, किंवा मी तर म्हणतो ट्रकसुद्धा ॲटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये जर पाहिलं तर कंपन्यांनी लॉन्च करायला पाहिजे. सो काय वाटतं तुम्हाला ह्या सिरीजबद्दल, मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आपला मराठमोळा यूट्यूब चॅनल मराठी कमर्शियल व्हेकल. धन्यवाद.